श्रीमद् भागवत कथा प्रथम दिवस भाग 3। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत भगवान की जय। मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की नारदजी सांगत आहेत त्यांना पृथ्वी भ्रमण करताना काय काय दिसलं, आणखी काय दिसलं। कन्या विक्रयनो लोभान दंपती नामच कल्कनम, म्हणजे कन्येचा विक्रय होताना दिसला आणि पती पत्नीमध्ये सतत कलह भांडण होताना दिसले। मग असंच फिरत फिरत मी वृंदावनामध्ये गेलो। तिथे मी एक तरुणी पाहिली। ती अतिशय सुंदर स्त्री होती आणि तिच्या बाजूला 2 वयोवृद्ध पुरुष पडलेले होते। मला तिला विचारावंसं वाटलं, कारण ती त्या वृद्धांकडे पाहून रडत बसली होती। पण मी तिला काहीही न विचारता पुढे निघालो। परंतु त्या स्त्रीनेच मला हाक मारली, भो भो साधो क्षणं तिष्ठं मच्चिंतामपि नाशय, दर्शनं तव लोकस्य सर्वथा गहरं परम। म्हणजे ती स्त्री मला म्हणाली, हे साधू महाराज, क्षणभर थांबा। कारण तिला असं वाटलं की हे संत महात्मे माझी मदत करू शकतील। माझं दर्शन त्यांना सकारात्मक आनंद देत होतं। मग मी त्या स्त्रीला विचारलं, तू कोण आहेस? तेव्हा ती स्त्री म्हणाली, अहम भक्तिरिति ख्याता इमौ मे तनयो मतौ, ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जर्जरौ। म्हणजे माझं नाव आहे भक्ती आणि हे दोघे माझे पुत्र आहेत, ज्ञान आणि वैराग्य। पण हे दोघं कलीच्या प्रभावामुळे वृद्ध झाले आहेत, म्हातारे आणि जर्जर झाले आहेत। मी सुद्धा अशीच वृद्ध झाले होते। पण मी जेव्हा वृंदावनामध्ये प्रवेश केला तेव्हा मी पुन्हा तरुण झाले। मग नारदजी म्हणाले, असं कसं काय? असं का झालं? तेव्हा भक्ती सांगायला लागली, उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता, क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतांगता। अर्थात मी द्रविड देशात उत्पन्न झाले, त्यानंतर कर्नाटकमध्ये मी वाढले आणि गुजरातमध्ये मी जर्जर झाले। पण महाराष्ट्रात मला कुठे कुठे स्थान मिळालं आणि जर्जर झालेली मी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य असे आम्ही तिघेही जेव्हा वृंदावनामध्ये आलो तेव्हा मात्र मी म्हणजे भक्ती तरुण झाले, पण माझे हे दोन्ही पुत्र वृद्धच राहिले। कारण वृंदावनामध्ये जेवढे भक्तीला महत्त्व आहे तेवढे ज्ञान आणि वैराग्याला कुणी विचारत नाही। वृंदावनस्य संयोगात पुनस्त्वं तरुणी नवा। मग हे नारदजी, म्हणजे ही दोघेही वृद्धच राहिले। मग हे नारदजी, आई तरुण आणि मुलं म्हातारी, हे असं दृश्य असल्यामुळे मला खूप दुःख वाटत आहे। त्यामुळे तुम्ही ह्या दोन्ही मुलांना पुन्हा तारुण्य प्राप्त करून द्या, त्यासाठी उपाय सांगा। मग नारदजी म्हणाले, हा तर कलीचा प्रभाव आहे। या कलियुगात कुणीही ज्ञान आणि वैराग्याला विचारत नाही। मग भक्ती म्हणाली, अशा या कठीण कलियुगाला परीक्षितीने का मारून टाकले नाही? त्याला नुसतं शासन करून का सोडून दिलं? मग नारदजी म्हणाले, कलियुग खूप वाईट आहे, कठीण आहे। या कलियुगात खूप दोष आहेत, पण याच कलियुगामध्ये एक चांगली गोष्टही आहे, एक चांगला गुणही आहे। कोणता चांगला गुण?
यत्फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलं लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. म्हणजे इतर युगांमध्ये भगवंताची प्राप्ती करणं अतिशय कठीण आहे, पण कलियुगामध्ये मात्र भगवंताची प्राप्ती सोपी आहे. कलियुगामध्ये कलौ केशव कीर्तनात म्हणजे हरिनाम घेऊन स्वतःला उद्धरून घेणं, भगवंताला प्राप्त करून घेणं हा सोपा मार्ग कलियुगामध्ये आहे. हा चांगला गुण या कलियुगामध्ये आहे. म्हणून परीक्षिती राजाने कलीला फक्त शासन करून सोडून दिलं. पण आता हे भक्ती माते, तुम्ही काळजी करू नका. आता मी ज्ञान वैराग्यांना उठवतो. मग नारदजी त्या ज्ञान वैराग्यांना आवाज देऊ लागले, उठवू लागले. उठा ज्ञाना, उठा वैराग्या, उठा. पण ते उठेनात. मग नारदांनी वेद पुराणांचे पाठ केले, वेदांत वाक्यांचा घोष केला, तरीही ते उठेच नात. गीता पाठ केला मुहुर्मुहू म्हणजे पुन्हा पुन्हा अनेक वेळा, पण ते पाठ चालू असेपर्यंत जागे व्हायचे आणि पुन्हा मूर्छित व्हायचे. मग नारदजी चिंताक्रांत झाले आणि तेवढ्यात एक आकाशवाणी झाली. एत धर्तमतु सत्कर्म सुरेर्ष कर्म समाचर तत्ते कर्माभिदास्यन्ति साधवा साधुभूषणः. अर्थात, हे नारद महर्षी, तुमचं हे सत्कर्म नक्कीच सफल होणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला बद्रिकाश्रम क्षेत्रात जावं लागेल. तुम्ही तीर्थयात्रेला जा बद्रिकाश्रमामध्ये. आणि मग नारदजी यात्रा करत करत बद्रिकाश्रमात आले आणि तिथे या सनकादिक ऋषींची नारदजींशी भेट झाली. यानंतर पुढे काय झाले हे पुढच्या भागात पाहू. जय श्रीकृष्ण. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.